यानंतर पुढची बातमी पाहूयात। मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे। अशात शिंदेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत सर्वे सुरू केलेले आहेत। शिवसेनेत येईल त्याला प्रवेश दिला जात असल्यानं जागा एक आणि इच्छुक अनेक अशी अवस्था ही शिवसेनेच्या अनेक वॉर्डांमध्ये झाली आहे। अशातच पक्षांतर्गत सर्वे आणि निवडून येऊ शकतात अशांनाच प्राधान्य दिलं जाणार असल्याची माहिती ही सूत्रांकडून कळतेय। पक्षातील माजी नगरसेवकांची संख्या लक्षात घेऊन 110 ते 114 जागांच्या मागणीचा पहिला प्रस्ताव हा शिवसेनेकडून ठेवला जाण्याची शक्यता देखील आता वर्तवली जातेय। तर जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत आणि यातूनच तीनही पक्षांचे प्रमुख नेते कसा सुवर्ण मध्य काढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतली सध्याची स्थिती कशी आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सत्तांतरानंतर शिंदेंच्या शिवसेनेत 2017 ते 22 या कालावधीतल्या 62 नगरसेवकांचा प्रवेश झालाय। 2017 पूर्वीच्या 65 माजी नगरसेवकांचाही प्रवेश झालाय। तर शिंदेंच्या शिवसेनेकडे सध्या 123 माजी नगरसेवक आहेत। दोन 2017 ते 22 या कालावधीतले ठाकरेंच्या शिवसेनेचे 45 नगरसेवक हे देखील शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। त्याबरोबरच 2017 आणि 22 या कालावधीतले काँग्रेसचे 7, मनसेचे 1, सपाचे 2, एमआयएमचे 2 माजी नगरसेवक हे शिंदेंसोबत आहेत। 2017 पूर्वीचे शिवसेनेचे 32, भाजपचे 2, काँग्रेसचे 19, राष्ट्रवादीचे 2, मनसेचे 6 आणि सपाचे 1 तर 3 अपक्ष हे देखील शिंदेंसह आहेत। त्यामुळे आता शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईमध्ये ही मोर्चे बांधणी सुरू केली आहे।